झी 24 तास एक पाऊल पुढे। भारत आणि चीनमध्ये 7 वर्षांपूर्वी एक निर्यात करार झाला। त्यानुसार चीननं सफरचंद निर्यात करायची आणि भारतानं नाशिकची द्राक्ष निर्यात करायची असं ठरलं। या करारात चीननं चाणाक्षपणा दाखवला, पण भारताचे प्रतिनिधी अपयशी ठरले। परिणामी चीनमधून सफरचंद येत आहेत, पण भारताची द्राक्ष मात्र चीनमध्ये पोहोचू शकली नाहीत। नक्की काय घडलंय पाहूयात एक एक्सक्लुसिव्ह रिपोर्ट। आंबटगोड द्राक्षांवरती नाशिक जिल्ह्याचं अर्थकारण अवलंबून आहे। द्राक्षांमुळे नाशिकचं नाव जागतिक बाजारपेठेत पोहोचलंय। भारताला चीनमध्येही नाशिकच्या द्राक्षांची निर्यात करता यावी यासाठी 7 वर्षांपूर्वी भारत आणि चीन दरम्यान एक करार झाला। या करारानुसार भारतानं द्राक्ष तर चीननं सफरचंद एकमेकांच्या देशात निर्यात करण्याचं ठरलं। हा करार करताना चाणाक्ष चीननं एक अट घातली। त्यानुसार द्राक्ष निर्यात करताना ती उणे 1 अंश तापमान असलेल्या कंटेनरमध्ये ठेवण्यात यावी असं ठरलं। महत्वाचं म्हणजे असं तंत्रज्ञान असलेले कंटेनर्स भारतात कुठेही उपलब्ध नाहीत। करार करताना भारताच्या प्रतिनिधींना याची माहितीच नव्हती। परिणामी चीनची आतापर्यंत 1,25,000 मेट्रिक टन सफरचंद भारतात निर्यात झाली, पण या अशक्य अटीमुळे भारताची 1 किलो द्राक्ष सुद्धा चीनमध्ये निर्यात होऊ शकलेली नाहीत। चायनाचा करार हा काँग्रेसच्या गव्हर्नमेंटमध्येच झालेला आहे, एक 7 वर्षापूर्वी झाला। त्याच्यामध्ये हायजेनिक किंवा केमिकल रेसिड्यू असं काही अडचण नाही। अडचण आहे ती टेम्परेचरची। त्यांना -1 टेम्परेचर पाहिजे असतं की ते द्राक्षात काही शक्य नसतं। एकीकडे भारत एफडीआयच्या माध्यमातून इतर देशांसाठी भारताची दारं उघडत आहे, पण त्याचवेळी आपल्या देशातल्या उत्पादनांना इतर देशात निर्यातीसाठी योग्य त्या उपाययोजनांमध्ये म्हणावी तितकी प्रगती होत नाहीये। जागतिक कराराप्रमाणे बायलॅटरल करार जो होतो तर तो दोन्ही देशांना एकमेकांच्या आयात निर्याती कराव्यात असं त्यात अभिप्रेत असतं। मात्र या आयाती निर्यातीच्या अटी शर्ती ज्या असतात, या दोन्ही देशांनी आपल्याला अनुरूप असणाऱ्या, आपल्याला सोयीच्या असणाऱ्या किंवा आपल्या देशाचे नॉर्म पाळणाऱ्या असाव्यात अशी सूट त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे। आज भारतातले बाजार चीनी वस्तूंनी भरले, पण त्याचवेळी केवळ निर्यातीच्या निकषांमध्ये बसणाऱ्या सुविधा नाहीत। त्यामुळे नाशिकमधली 30 ते 40 द्राक्ष अक्षरशः सडतायत। चीननं सफरचंद पाठवून त्यांचे खिसे भरायला कधीच सुरुवात केली आहे, पण परराष्ट्र मंत्रालय, अर्थ मंत्रालय, कृषी मंत्रालय आणि पणन विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे करार होऊनही नाशिकच्या द्राक्षांना अजून चीनपर्यंतचा प्रवास शक्य झालेला नाही। झी 24 ताससाठी योगेश खरे, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।